नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज एक आपण महत्त्वाचा टॉपिक घेतलेला आहे डिस्कस करायला आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन का केलं. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांसहित मनुस्मृतीचं दहन केलं. त्यांच्या दृष्टीने मनुस्मृती हा एक अन्यायकारक ग्रंथ होता. त्यांच्या मते मनुस्मृतीने वैश्य, क्षत्रिय, शूद्र आणि महिला या सगळ्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर आपण मनुस्मृती दहनामागची काही कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण होतं म्हणजे मनुस्मृतीने ब्राह्मणांना इतर सर्व जातींच्या पेक्षा सर्वश्रेष्ठ ठरवलं होतं. जी उतरंड समाजामध्ये पूर्वीपासून चालत आलेली होती, ज्याच्यामध्ये ब्राह्मण सगळ्यात वर असणार, त्याच्या खाली क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशी, त्या गोष्टीला त्यांनी पाठिंबा दिलेला होता. आणि इतकंच नाही, तर ब्रह्मसेवा हे परमकर्तव्य आहे बाकी सर्व जातींचं हे स्पष्ट सांगितलेलं होतं. म्हणजे एखाद्या राज्याचा राजा जरी असला तरी त्याला ब्राह्मणाची पूजा करणं, त्याचा पाय धुणं हे कंपल्सरी करण्यात आलेलं होतं. आणि इतकंच नाही तर त्याच्याकडून पूजा करून घेतल्यानंतर ब्राह्मणाला भरभरून दान द्यावं हा एक राजाचं कर्तव्य समजलं जायचं. तो जे दान द्यायचा त्याच्यामध्ये जमिनी असायच्या, सोनं असायचं, नाणी असायची. इतकंच नाही तर भोगण्यासाठी स्त्रीदानाचा पण सहभाग त्यामध्ये होता. आता राजाच्या मंत्रिमंडळामध्ये जे निर्णय घेतले जायचे किंवा मंत्रिमंडळामध्ये ज्या नेमणुका व्हायच्या, ह्या सगळ्या ब्राह्मणांच्या नेमणुका व्हायच्या आणि जे सल्ले दिले जायचे ते ब्राह्मणाकडूनच स्वीकारले जायचे राजाने. आणि एखादा ब्राह्मण एकतर हुशार जरी असला, तो तज्ञ जरी असला, तरी तो राजाला सल्ला देऊ शकत नव्हता किंवा मंत्रिमंडळातल्या महत्वाच्या पोस्टवर तो काम करू शकत नव्हता. हे मनुस्मृतीनं घडवून आणलेलं होतं. त्यानंतर एखाद्या राज्याची आर्थिक स्थिती खराब झाली, राज्य कंगाल झालं, तरी सुद्धा ब्राह्मणांकडून कर घेऊ नये ही सुविधा मनुस्मृतीने करण्यात आलेली होती. इतकंच नाही तर राज्य कंगाल होऊन सुद्धा ब्राह्मणांना जे दान दिलं जायचं ते राजाने थांबवू नये हे सुद्धा मनुस्मृतीने सांगितलेलं आहे. त्यानंतर एखाद्या ब्राह्मणाने कोणताही गुन्हा केला तरी पण त्याला शारीरिक शिक्षा देऊ नये हे मनुस्मृतीने सांगितलेलं आहे. किरकोळ पैशाची शिक्षा द्यावी आणि त्याला सोडून द्यावं असं सांगितलं जायचं. आणि जर ब्राह्मणाने एखाद्या शूद्राकडून जमीन हडप केली किंवा त्याच्याकडून जे काय संपत्ती आहे ती हडप केली तर तो त्याचा अधिकार समजला जायचा आणि ब्राह्मणाला कुठलीही शिक्षा दिली जायची नाही. एखादा दलित असेल तर त्याला शिक्षणाचा अधिकार नसायचा. तो व्यवहारज्ञानी असेल किंवा थोडासा समजूतदार असेल तरी पण तो समजुतीचे सल्ले राजाला किंवा सरदारांना देऊ शकत नसायचा आणि तो जर सल्ला देण्याचा त्याने प्रयत्न केला तर त्याच्या कानात शिसे ओतण्याचा किंवा त्याची जीभ कापण्याच्या जबरदस्त शिक्षा मनुस्मृतीद्वारे करवून आणल्या जायच्या. त्यानंतर व्यवसायाचं जे रिस्ट्रिक्शन होतं किंवा ब्राह्मण जे पूजापाठ करायचे हा पूजापाठ कुठलाही क्षत्रिय वैश्य शूद्र करू शकत नव्हता. पण ब्राह्मण मात्र इतरांचा व्यवसाय कधीही स्वीकार करू शकत होते. म्हणजेच तुम्ही पाहिलेलं आहे अनेक राज्यांनी अनेक ब्राह्मणांना त्यांचे सरदार म्हणून नेमलं होतं. जे युद्ध लढायला जायचे, आपण बाजीरावाचं वगैरे उदाहरण घेतो, तर ते ब्राह्मण इतर व्यवसाय करू शकत होते, पण इतर जातीचे लोक ब्राह्मणांचा पूजापाठीचा व्यवसाय करू शकत नव्हते. आता ब्राह्मण जातीमध्ये जन्म घेतला म्हणजे तो जन्मताच श्रेष्ठ असं समजलं जायचं. म्हणजे एखादा 10 वर्षाचा मुलगा ब्राह्मण समाजातला आणि त्याच्या समोर जर 100 वर्षाचा क्षत्रियाचा जरी माणूस असला तरी क्षत्रिय हा मुलाप्रमाणे आहे आणि 10 वर्षाचा ब्राह्मण मुलगा हा बापाप्रमाणे आहे. त्या क्षत्रियाने त्याच्या पाया पडलं पाहिजे या लेवलच्या जाचक मनुस्मृतीमध्ये सांगितलेल्या होत्या. मनुस्मृतीने सगळ्यात महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे चिकित्सेवर बंदी घातली. लोकांची डोकी बंद केली. म्हणजे ब्राह्मण जे सांगतोय, जो कर्मकांड सांगतोय, जे धर्माच्या गोष्टी सांगतोय, त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाकारण्यात आला. म्हणजे तो जे सांगतोय ते बरोबर आहे आणि ते तुम्ही केलं पाहिजे आणि ते तुमचं परम कर्तव्य आहे हे सांगण्यात आलं आणि हे नाकारू शकत नाहीत. त्यानंतर मनुस्मृतीने काही स्त्रियांच्या बाबतीत पण अशक्यप्राय अन्यायकारक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ब्राह्मणाने जर परस्त्री जबरदस्तीने भोगली, तिचा बलात्कार जरी केला, तरी ब्राह्मणाला मृत्यूदंडाची शिक्षा नाही असं लिहिलेलं आहे मनुस्मृतीमध्ये आणि त्याला फक्त 500, 1000 इतकी नाणी दंड म्हणून
त्याच्याकडून घेऊन त्याला सोडण्यात यायचं. त्यानंतर स्त्रीला पुनर्विवाहास बंदी होती. पुरुष स्त्रीच्या हयातीमध्ये, स्त्री मेल्यानंतर, त्याची पत्नी मेल्यानंतर तो विवाह करू शकत होता. त्याच्या कितीही विवाहाला बंदी मनुस्मृतीने घातलेली नव्हती. पण स्त्री तिच्या नवऱ्याला घटस्फोट देऊ शकत नव्हती. ती नवरा मेल्यानंतर पुनर्विवाह करू शकत नव्हती. इतक्या लेवलच्या जाचकटी मनुस्मृतीने लावलेल्या आहेत. इतकंच नाही, तर मनुस्मृतीमध्ये स्त्रीच्या चारित्र्याबद्दल अभद्र लिखाण केलेलं आहे. त्यांनी असं लिहिलेलं आहे की स्त्रियांचा स्वभाव हा मुळी व्यभिचारावर आधारित आहे. स्त्रियांच्यामध्ये कामवासना जास्त आहे आणि कुठलीही स्त्री परपुरुषाबद्दल परपुरुषासोबत सहज संगत करू शकते. त्यामुळे तिच्या नवऱ्याने तिला ताब्यात ठेवणं, तिला कंट्रोल करणं हे खूप गरजेचं आहे, हे मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. आणि स्त्रियांचं चारित्र्य हे हलकं असतं, हे मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत क्षत्रिय, वैश्य, शूद्र, महिला यांच्या बाबत अन्यायकारक असणारा, जुलमी असणारा मनुस्मृती हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला नाकारला आणि मला वाटतं की ते योग्यच केलं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे सांगा. आम्ही त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.